नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा. तर साबुदाणा वडा आपण उपासाला, सकाळच्या नाश्त्याला आपण हा साबुदाणा वडा खूप आवडीनं खातो. परफेक्ट साबुदाणा कसा बनवायचा ते बघूया. साबुदाणा वड्याच्या आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की किती क्रंची आणि खुसखुशीत झालेला आहे. इथं आपण शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. छान असे गोल्डन कलरपर्यंत भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपण इथं आता मिरची घेतलेली आहे. मिरची तुमच्या आवडीनुसार घ्या, तिखट कमी जास्त. त्यानंतर इथं मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहे. बटाटे चांगले मऊ शिजून घ्यायचे आहे. मी इथं 300 ग्राम साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आता आपण पाण्यात भिजत टाकूया. 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर इतकं पाणी घेतलेलं आहे मी, 1 इंच पाणी वरती ठेवलेलं आहे. साबुदाणा या पद्धतीने भिजून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही इथं मऊ झालेला आहे साबुदाणा एकदम, आणि एकदम मोकळा झालेला आहे. इथं मी आता बटाटे सोलून आणि किसून घेत आहे. 2च बटाटे घ्यायचे आपल्याला 300 ग्रॅम साबुदाण्याला. जास्त बटाटा वापरू नका, नाहीतर साबुदाणा कडक होऊ शकतो. मी इथं जिरे घेतलेले आहे. जिरे तुम्ही उपासाला खात असाल तर टाका, नाही टाकले तरी चालतात. इथं मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, मिरची घेतलेली आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण तुम्हाला उपासाला चालत असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल, कारण की मी इथं नाश्त्यासाठी बनवत आहे. इथं मी गूळ घेतलेला आहे. गूळ नक्की घ्या, कारण की गुळामुळे छान चव येते. इथं मी चवीनुसार मीठ घेत आहे. त्यानंतर आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर गूळ आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. 1 चम्मच साखर टाकली तरी चालेल. साखर किंवा गूळ टाकल्याने साबुदाणा वड्याला चव छान येते. या अशा पद्धतीनं मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण एकत्र करत असताना आपल्याला पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही. या अशा पद्धतीनं सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आपण. इथं आपण आता वडे बनवून घेऊया. या अशा पद्धतीनं वडे बनवून घ्यायचे आहे. असे गोल गोल करायचे आणि थोडेसे हाताने प्रेस करायचे. सर्व वडे आपण ह्याच पद्धतीनं बनवून घेऊया. मी इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल तापत आहे तोपर्यंत आपण इकडे सर्व वडे असे तयार करून ठेवायचे आहे. त्यानंतर मग आपल्याला वडे तळून घ्यायचे आहे. सर्व वडे इथं आपले आता बनवून झालेले आहे. इथं मी थोड्या मिरच्या तळून घेत आहे तेलामध्ये. त्यानंतर आपण आता इथं वडे सोडून घेऊया. एक मिरची अशा पद्धतीने तळून घ्यायची आहे. इथं आपण आता वडे सोडून घेऊया तेलामध्ये. गॅस आपल्याला इथं कमीच ठेवायचा आहे, फुल गॅस करू नका, मध्यमच ठेवा गॅस. फुल गॅसवर जर तळले तर मग वरून तळले जातील आणि आतमध्ये कच्चेच राहतील, त्यामुळे मध्यम गॅसवरच तळा. बघू शकता आपले वडे कुठेही इरघळले नाही तेलामध्ये, एकदम परफेक्ट असे बनलेले आहे. छान आपले वडे झालेले आहे तयार. कशी वाटली साबुदाणा वड्याची रेसिपी? बघू शकता तुम्ही किती छान साबुदाणा वडा झालेले आहे. नक्की करून बघा असे वडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.